कृषी मंत्री कोकाटे यांच्या अंगावर पत्ते फेकण्याचा प्रयत्न, शिवसेना ठाकरे गट आक्रमक। राज्याच्या विधानसभेच्या सभागृहात रमी खेळण्याचा आरोप असलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे नाशिक रोडमध्ये एका कार्यक्रमाला आले असता त्यांच्यावर येथील दुर्गा उद्यान मंदिराजवळ पत्ते फेकण्याचा प्रयत्न शिवसेना ठाकरेच्या वतीनं करण्यात आलाय। अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं देवी मंदिर येथे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं छत्री वाटप कार्यक्रम सुरू असताना शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन पत्ते फेकले। या प्रकरणी पोलिसांनी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भैया मणियार, योगेश देशमुख, निलेश शिरसाट आदींना शिवसैनिकांना ताब्यात घेतले आहे। दरम्यान त्यावेळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्यानं शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ घोषणा युद्ध झाले। यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असल्यानं पुढील अनर्थ टळला। मात्र या कार्यक्रमादरम्यान नागरिकांची मोठी गर्दी झाली होती, तर थोडी वेळ वाहतूकही मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती। योगेश काडेकर, सागर निकाळे, स्वप्नील औटे, वैभव वाडेकर, अश्विन पवार, विजय भालेराव, आकाश उगले, राजू मोरे, अनिल गायखे, किरण डहाळे आदी उपस्थित होते। पीक नाही, पूर्ण सोयाबीन आउट झालेले आहे। प्रॉपर मांडी कोकडे सिन्नरचे असल्या कारणाने आम्ही यांना माझ्याकडे 5 जण होते म्हणून म्हणलं 6 जण लागते रमी खायला, म्हणून माणिकराव आलेले त्याला 6 जणांची भीड नाही म्हणून मी इथं आलो आणि मी सिन्नरवरून आलो, माझ्या शेतातून आलेलो आहे। इतकी भयानक परिस्थिती, शेतात सिन्नरचा प्रॉपर असून कृषी मंत्री सिन्नरचे प्रॉपर असून पानसाळ्यामध्ये कधी अजून आले नाही, पानसाळ्यात कधी बघितलं नाही, आम्हाला जनावरांना चारा नाहीये म्हणून आम्ही म्हणलं रम्मी खेळायला या आमच्या बरोबर। आम्ही 5 जण आहे, 6 जण लागताय फील्डला, तर याच्यात आमचं काय चुकलं? तुम्ही शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी, उपजिल्हा प्रमुख तुम्ही हे आंदोलन इथे करता। आंदोलनाचा विषय नव्हता, अचानक आम्हाला कळालं का ते आलेले माणिकराव म्हणून आम्ही अचानक त्यांना भेट द्यायला जाऊ तर पोलिसांनी आम्हाला अडवलं। त्यांना हे विचारायचं होतं का तुम्ही प्रॉपर सिन्नरचे असून आमच्या सिन्नर तालुक्यात येत नाही भेटायला शेतकऱ्यांना, आणि तुम्ही रम्मी खेळामध्ये मस्त आहात, मग राजीनामासाठी आम्ही वर आलो।